परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र सप्तमोल्हास. आईंचा मुक्काम आमच्याकडे असताना एके दिवशी पंडित विश्वरूप शर्मा हे आमच्याकडे आले. ते माझ्या मालकांचे फार जुने स्नेही असून त्यांचे पुष्कळ वर्षांनी आमच्या घरी येणे झाले होते. त्यांचे लक्ष जेव्हा भिंतीला लावलेल्या तस्विरींकडे गेले तेव्हा या तस्विरी कोणाच्या असा त्यांनी प्रश्न केला. हे माझे गुरु हुबळीचे सिद्धारूढ महाराज असून या माझ्या आई आहेत असे मी म्हणाले. त्यावर उभयतांचे गुरु शिष्याचे नाते आहे असे वाटते असे ते म्हणाले. होय असे मी उत्तर देताच गुरूंची तस्वीर वरच्या बाजूला आणि शिष्याची तस्वीर खालच्या बाजूला असावी असे ते म्हणाले. हे तुमचे म्हणणे बरोबर, पण महाराजांनी आईंच्याकडे बोट करून हिच्या ठिकाणी मला पहा असे स्वतः प्रत्यक्ष मला सांगितले आहे. करिता दोन्ही तस्विरी जोडीने पूजेला ठेवल्या आहेत. पंडित म्हणाले, तुम्ही ज्यांना आई म्हणता त्या महाराजांच्या तोडीच्या आहेत का? तेव्हा मी म्हणाले, महाराजांनी त्यांची योग्यता जाणूनच आपले पुढील कार्य चालविण्याचा त्यांना अधिकार दिला आहे. तेव्हापासून जगदोद्धाराचे कार्य आईंच्याकडून अविरत चालले आहे. याप्रमाणे आमचे बोलणे वाढत गेल्यामुळे पंडितांनी जायच्या गाडीची वेळ निघून गेली. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना राहावे लागले. त्यांचा योग चांगला होता, त्यामुळे त्या रात्री त्यांना आईंचे भजन ऐकावयास मिळाले. भजनाच्या शेवटी आईने व्यंकटरमणावरील गाणे म्हटले. भजन संपल्यावर ते म्हणाले, मी व्यंकटरमणाचा भक्त आहे, त्यामुळे सर्व गाण्यांपेक्षा शेवटचे व्यंकटरमणाचे गाणे मला फार फार आवडले. मला व्यंकटरमण कधी कधी स्वप्नात दर्शन देतो. त्याच रात्री त्यांना स्वप्न पडले. उजेडल्याबरोबर प्रातर्विधी आटोपून त्यांनी स्नान केले आणि आईंच्या पुढे 25 रुपये ठेवून साष्टांग नमस्कार घातला. मी म्हणाले, हे काय हो काका, काल मला प्रश्नावर प्रश्न विचारित होता ना? पंडित म्हणाले, रात्री माझ्या स्वप्नात व्यंकटरमण आला होता. थोड्या वेळाने व्यंकटरमणाच्या जागी सिद्धारूढ महाराज आणि त्यानंतर त्या जागी आई मला दिसल्या. दुसऱ्या क्षणाला एकच एक तेजोवलय दिसू लागले. त्याकडे पाहता पाहता त्यातच मी गुंग होऊन राहिलो. तो आनंद काही अवर्णनीयच होता. यावरून चालता बोलता व्यंकटरमण इकडे आहे हे मला कळून चुकले असे पंडितांनी सांगितले. एके दिवशी दुपारच्या वेळी आई विश्रांती घेत होत्या. 3:30च्या सुमाराला यांचे काही जरुरीच्या कामासाठी बाहेर जाण्याचे ठरले. इतक्यात आई खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी मला जोरात हाक मारली. लगेच मी धावत गेले. तेव्हा मामांना सांग पॅन्ट चांगली झाडून घाला इतके सांगून आई पुन्हा आत गेल्या आणि त्यांनी खोलीचा दरवाजा लावून घेतला. आईंचा निरोप मी सांगताच त्यांनी त्याप्रमाणे पॅन्ट जोरात झाडली. त्यासरशी एक आग्या विंचू खटकन खाली पडला. त्याला पाहताच आज केवढ्या मोठ्या संकटातून आईने आम्हाला वाचविले अशा विचाराने आम्हा दोघांना गहिवरून आले. आई एकांतातून बाहेर आल्यावर त्यांना त्यांच्या पॅन्टमध्ये विंचू असलेला तुम्हाला कसे समजले असा मी प्रश्न केला. अगं, तुझ्यासारखीच मी, मग मला तसले कसे समजणार? कृष्णाची आज्ञा मी अंमलात आणली इतकेच असे आईने उत्तर दिले. एके दिवशी परगावी गेलेले माझे मालक घरी आले. थोड्या वेळाने छातीत दुखते, अंगाला दरदरून घाम सुटत आहे, हातपाय थरथरू लागलेत, ही गोष्ट आईंच्या कानावर घाल असे ते म्हणाले. ते ऐकून माझी शक्तीच एकदम नाहीशी झाली. इतक्यात आईच तेथे आल्या. त्यांच्याकडे पाहून खरवसावर ताव मारलेला दिसतोय असे म्हणाल्या. होय, काकांकडे मी 2 वाट्या खरवस खाल्ला खरं असे त्यांनी कबूल केले. त्यानंतर आईने त्यांना जुलाबाचे औषध दिले. त्यामुळे त्यांना लगेच बरे वाटले. 4 वर्षापूर्वी असाच प्रसंग झाला होता. तेव्हा मी घाबरून डॉक्टरना आणले. तपासांती त्यांनी हार्ट वीक आहे म्हणून महिनाभर निजून राहण्यास सांगितले. पुष्कळ औषधे इंजेक्शने झाली. 1 महिन्यानंतर हळूहळू त्रास कमी कमी होऊ लागला. एकूण चांगले बरे वाटायला 2 महिने लागले.
1,200 रुपये खर्च झाला. धीर देण्यास कोणी जवळ नसल्याने आम्हा उभयतांचे मनस्वास्थ्य बिघडून गेले. परंतु या खेपेला मात्र आईंच्यामुळे आमचा धीर खचला नाही, पैसा खर्च झाला नाही, त्रास पण सोसावा लागला नाही आणि चुटकी सरशी समोर आलेले विघ्न टळले. एके दिवशी आमच्याकडे यांच्या बालमित्राचा मुलगा आला होता. त्याच्या स्वभावातील एक वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्याला नावे ठेवणे. मग तो दुर्जन असो वा सज्जन असो. तो आधीच श्रीमंत घराण्यातला, त्यात MA पर्यंत त्याचे शिक्षण झालेले आणि जन्मापासून त्याच्या ठिकाणी सुसंस्कारांचा गंध नाही. असे असता तेथे सद्गुण कसा वास करून राहणार. एके दिवशी आईने शतपावली घालीत असता दुसरे कोणी नसलेली वेळ पाहून त्याने आईंच्या पुढे एक बंद पाकिट ठेवले आणि तुम्ही सर्वज्ञ आहात असे मी ऐकतो, तेव्हा या पाकिटात काय आहे ते सांगा असे तो म्हणाला. फक्त पाकिटात काय आहे हे सांगण्यावरच सर्वज्ञता अवलंबून असते असे नाही बाळ. सहवासात आलेल्या माणसांची मनस्थिती ओळखून त्याप्रमाणे त्यांना बोध करून त्यांचे समाधान करणे हे सर्वज्ञतेचे लक्षण आहे असे आईने त्यास समजावून सांगितले. त्या रात्री 11च्या सुमारास त्याचे एकाएकीच पोट दुखू लागले. घरगुती उपायाने कमी न झाल्यामुळे शेवटी डॉक्टरना बोलावणे धाडले. परंतु बरे वाटत नाही म्हणून डॉक्टर पण येऊ शकले नाहीत. इकडे तो मुलगा वेदना असह्य होऊन गडबडा लोळू लागला. तेव्हा मी त्याला म्हणाले, आईंच्या हातून एक चमचाभर पाणी तरी तुझ्या पोटात गेले असते तरी तुला लगेच बरे वाटले असते. परंतु तुझा त्यांच्यावर विश्वास नाही. तू सारखी त्यांना नावे ठेवतोस, तेव्हा आजची रात्र कशी तरी तुला घालवावीच लागणार. त्यावर त्याने आपण चेष्टा केल्याबद्दल क्षमा मागून आपणास औषध देण्याबद्दल आईना विनंती केली. आईने लगेच 1 चमचा ताक व 2 चमचे पाणी मिसळून त्याला प्यायला दिले. आश्चर्याची गोष्ट ही की लगेच तो हसत उठून बसला. त्यावर मी त्याला म्हणाले, आईने तुला न तपासता औषध म्हणून काहीतरी दिले आणि ते घेताच लगेच तुला बरे वाटले, तेव्हा हे सर्वज्ञतेचे लक्षण नव्हे काय. त्यानंतर यापुढे कधीच कोणाला नावे ठेवणार नाही असे म्हणून आईंच्या पुढे त्याने कबूल केले. एके दिवशी नाही आपुले कोणी जग हे अळवावरचे पाणी असे संत सांगतात, पण आमचा अनुभव याच्या उलट आहे. तेव्हा संत असे का सांगतात असा मी आईना प्रश्न केला. आईने उत्तर दिले, हे जर सामान्य माणसांचे म्हणणे असते तर विचारायला हरकत नव्हती. संत म्हणतात ना, त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. मायेची दोरी तुटल्यावर इवलासा संसार हा माझा ही पूर्वीची वृत्ती जाऊन हे विश्वची माझे घर अशी त्यांची वृत्ती बनते. आशेचा थर फुटल्यामुळे तो निष्काम बनतो. कोणत्याही परिस्थितीत तो आनंदाने राहू शकतो, कारण तो आनंद रूपच झालेला असतो. अशा पुरुषाजवळ आप्त इष्ट चिकटणार तरी कसे. म्हणून सर्व संतांचा अनुभव एक, त्याहून उलट सामान्य माणसांचा अनुभव समजावा. त्यावर मी विचारले, तुमची पोटची मुले असून सुद्धा कित्येक वर्षे तुमच्या भेटीला येत नाहीत, असे असता तुम्हाला वाईट वाटत नाही का. आई म्हणाल्या, आई जगाची आणि जग आईचे झाल्यावर मुलांची आई आणि आईंची मुले म्हणून निराळेपण राहिले कुठे. एके दिवशी मी देवपूजेसाठी फुले तोडीत असता फुलांबरोबर काही कळ्याही माझ्याकडून तोडल्या गेल्या. त्या मी गवतात फेकून देऊन घरात आले. लगेच आई म्हणाल्या, खून किंवा चोरी केलेला माणूस परराज्यात जाऊन निर्भय राहू शकतो, परंतु सारे जग एका परमेश्वराचेच असल्याने गुन्हा लपवायला मार्गच नाही. त्यासमयी आई, याचा अर्थ काय असे मी त्यांना विचारले. आई म्हणाल्या, तू फुले तोडताना फुलांबरोबर कळ्या निघाल्या आणि त्या तू गवतात फेकून दिल्यास. त्या चुकीबद्दल तुझ्या अंतर्यामी सारखे बोचत आहे की नाही.
तेव्हा माझी चूक मी लगेच कबूल केली. यावरून आईना लपवा छपवी मुळीच खपत नाही. रोखठोक बोलण्याचा त्यांचा स्वभाव याची मला कल्पना आली. एके दिवशी फणसाची भाजी केली होती. जेवणाच्या वेळी नैवेद्य दाखवित असता भाजीची वाटी आईने बाजूला ठेवून नैवेद्य दाखविला. ते पाहून कृष्णाला फणसाची भाजी आवडत नाही की काय असे मी आईला विचारले. प्रेम अगर श्रम याशिवाय कोणतीही वस्तू किंवा पदार्थ देवाला आवडत नाही असे आईने उत्तर दिले. तो फणस माझ्या बहिणीच्या मुलाने कोणासही न कळत एकाच्या झाडाचा काढून आणला होता. हे जेव्हा मला समजले तेव्हा आईंच्या त्या बोलण्याचा मला उलगडा झाला. एके दिवशी माझ्या मालकांचे जिवलग मित्र आमच्याकडे आले. त्यांना यांनी आईंच्या बद्दलची बरीचशी माहिती दिली. संध्याकाळी भजनानंतर सर्व मंडळी आपापल्या घरी गेल्यावर त्यांच्यासह माझ्या मालकांनी आईंचे दर्शन घेतले आणि हे माझे जिवलग मित्र सर्जन आहेत असे यांनी आईंच्या पुढे सांगितले. आई म्हणाल्या, सर्जन मित्र असेल तर ऑपरेशन करून रोग काढील, डॉक्टर मित्र असेल तर किरकोळ रोग बरा करील, वकील मित्र असेल तर खटल्यात मदत करील, इंजिनियर मित्र असेल तर घर बांधण्यात मदत करील, मास्तर मित्र असेल तर मुलांच्या अभ्यासात विशेष लक्ष देईल. पण मनाची व्यथा मात्र कोणीच दूर करू शकत नाही. तेच देवाशी जर मैत्री केली तर सगळेच प्रश्न सुटतात. आमच्या शेजारी मुदलियार नावाचे एक सुखवस्तू गृहस्थ होते. 2 वर्षापासून त्यांचे पाय वाताने धरले असल्याने ते सदा निजून राहत असत. त्यांना देवधर्माचे काही आवडत नसे. रोज पहाटे 5 ते 6 आणि रात्री 9 ते 10 आई हरीचे गुणगान करीत असत. त्या समयी ते कानात कापसाचे बोळे घालून घेत. 15 दिवस लोटल्यावर एके दिवशी पहाटे आईंचे भजन चालले असता झोपेत त्यांना, कानात बोळे कशाला घातलेस, काढून टाक म्हणजे तुझे पाय बरे होतील असे स्त्रीच्या आवाजात कोणीतरी सांगितल्याचा भास झाला. त्या क्षणी त्यांनी कानातील बोळे काढून टाकले. आश्चर्याची गोष्ट ही की लगेच ते उठून बसले. इतकेच नव्हे तर त्यांच्या पायातील कळा पण एकदम नाहीशा झाल्या. त्यामुळे ते अत्यंत आनंदभरीत होऊन आपला अनुभव घरातील मंडळींना सांगू लागले. त्यांची सर्वात धाकटी मुलगी आमच्याकडे भजनाला येत असे, पण वडिलांना आवडत नाही म्हणून ती काहीच सांगत नसे. यावेळी तिला राहावले नसल्याने ती वडिलांना म्हणाली, बाबा, मला वाटते तुमच्या स्वप्नात भजन करणाऱ्या आईच आल्या असाव्यात. भजनाला येणाऱ्या मंडळींपैकी रोज कोणी ना कोणी आपल्याला अनुभव आल्याचे सांगत असतात. तुम्हाला बरे वाटावे म्हणून रोज मी पण प्रार्थना करीत होते. माझी प्रार्थना देवाला पोहोचली असे वाटते. त्यानंतर ते घरातल्या घरात काठी घेऊन चालू लागले. 15 दिवसात त्यांचे पाय बरे झाले. पुढच्या आठवड्यात आईंचा मुक्काम हलणार आहे असे कळताच मुदलियारनी अर्ध्या तोळ्यामध्ये सोन्याच्या 2 पादुका करून आणून गुरुवारी बायको मुलांसह ते आईंच्या दर्शनार्थ आले. येतेवेळी 5 शेर बदामाचे दूध त्यांनी आणले होते. आईने त्या पादुका घरी पूजेला ठेवण्याकरता त्यांना दिल्या आणि दूध तेथे हजर असलेल्या मंडळींना वाटून दिले. आईंच्याकडून आम्हाला मिळणारे सहाय्य म्हणजे आगबोट जशी बुडू पाहणाऱ्या लहान सहान होड्यांचे रक्षण करते त्याप्रमाणे मला वाटते. एके दिवशी माझे मालक म्हणाले, माझी काही मित्रमंडळी बद्रीनारायणाला जाणार आहेत. मला पण चल म्हणत आहेत म्हणून मी जाण्याचा विचार केला आहे. तुला आईंची सोबत आहेच, तेव्हा मला तुझ्याविषयी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तेव्हा मी म्हणाले, तुमच्याबरोबर मी पण आले असते, परंतु सध्या आई आपल्याकडे आहेत. तेव्हा सर्व तीर्थक्षेत्रे इथेच आहेत असे समजून तुम्ही जाण्याचे रहित करावे. त्यावर वेळ पाहून ही गोष्ट मी आईंच्या कानावर घातली. तेव्हा आई म्हणाल्या, अगं, ज्या अर्थी त्यांनी जाण्याचा निश्चय केला आहे
त्या अर्थी त्यांना जायला नको म्हणण्याने त्यांचे मन उदास होणार. त्यापेक्षा तूच जर देवाची प्रार्थना केलीस तर तो ऐनवेळी काहीतरी अडचण आणून पुढे ठेवील. त्यावर आपसुकच त्यांचे जाणे रहित होईल. त्याप्रमाणे रात्री मी प्रार्थना केली. आश्चर्याची गोष्ट अशी घडली की दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांची कंबरच धरली. त्यामुळे त्यांना उठता येईनासे झाले. त्यावर त्याबद्दल आईंच्याकडे त्यांनी औषध मागितले. तेव्हा आई म्हणाल्या, अहो, कर्मानुसार मनुष्याला रोग हे व्हावयाचेच. लगेच त्याचे निवारण व्हावे असे आपल्याला वाटते खरे, परंतु त्याचे ठरलेले दिवस संपल्याशिवाय आपण कितीही धडपड केली तरी आपल्याला रोगमुक्त होता येत नाही. समजा आता रामबाण औषध मिळाले आणि 5 दिवसात बरे वाटले तरी 15 दिवस व्यथा भोगावयाच्या नशिबात असल्या तर 10 दिवसांचा भोग शिल्लक राहून तो केव्हा ना केव्हा पीडा देणार. त्यापेक्षा आत्ताच भोगून सारणे बरे. सध्या तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत निजा. हे आजारी असल्याचे समजल्यावर ठरल्याप्रमाणे यांची मित्रमंडळी यात्रेला गेली. देवाचे वर्णन करावेत तितके थोडेच वाटते, कारण दुसऱ्या दिवसापासून माझ्या मालकांना बरे वाटू लागले. त्याच आठवड्यात त्या मंडळींची बस उलटली आणि ड्रायव्हर सहित सर्व लोक खलास झाले हे समजले. ते ऐकताच यांनी एक दीर्घ श्वास सोडला. तेव्हा मी म्हणाले, आईने तुम्हाला औषध दिले नाही त्याचे कारण हेच की दुखण्याचे प्रमाण वाढले म्हणजे सहजच तुमचे जाणे रहित होईल. नाहीतर तुम्ही ठरल्याप्रमाणे गेलाच असता की नाही. आई आमच्याकडे होत्या म्हणून आमच्यावरचे हे घोर संकट टळले. आईने पुढे धोका असल्याचे आधीच मला सुचविले होते. अरण्यातून जात असता जशी चहू करून हिंस्र पशूंची गर्जना ऐकू येते त्याप्रमाणे मनुष्याने जीवनाचा मार्ग आक्रमित असता संकटावर संकटे येऊन त्याला भेडसावून टाकतात. जर त्याला सद्गुरूंचे साह्य मिळाले तर मात्र धैर्याने सर्व अडचणींना तोंड देता येते, अर्थात भांबावून जाण्याची पाळी येत नाही. या संत वचनाचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला. अशा प्रकारे आमचे दुःख दूर करण्यास आई समर्थ असून देखील आईंच्या वागण्यात इतका नम्रपणा दिसून येतो की त्यांच्या वागण्यावरून आमच्या अंगात असलेला ताठरपणा लाजून मान खाली घातल्याशिवाय राहत नाही. माझ्या मालकांना बरे वाटत नाही हे समजल्यावरून एके दिवशी आमच्याकडे परगावाहून पुष्कळशी पाहुणे मंडळी आली. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून झाल्यावर माझ्या मालकांनी आपल्याकडे आई आल्याबद्दलची माहिती त्यांना सांगितली. त्यावर त्या मंडळींनी आईंचे दर्शन घेण्याची इच्छा दर्शविली. ती वेळ आईने रोज विश्रांती घेण्याची होती म्हणून मी म्हणाले, आत्ता आई विश्रांती घेत आहेत. बाहेर आल्या म्हणजे मी तुम्हाला कळवीन. तोवर तुम्ही पण विश्रांती घ्या असे सांगून मी बाहेर वरांड्यावर गेले. तेव्हा गडी म्हणाला, इतका वेळ आई बाहेरच होत्या, नुकत्याच आत गेल्या, हे पहा. असे म्हणून पाहुणे मंडळींनी अस्ताव्यस्त टाकलेल्या चपला आईने व्यवस्थित ठेवलेल्या त्याने मला दाखविल्या. आई विश्रांती घेऊन बाहेर आल्यावर त्या मंडळींनी आईंचे दर्शन घेतले. त्यातील एका बाईने प्रश्न केला, माझ्या मुलाचे माझ्यावर पूर्वी अत्यंत प्रेम होते. माझ्याशिवाय त्याला चैन पडत नसे. तो पसंत केलेलीच मुलगी करून घेईन, नाहीतर लग्नाशिवाय राहीन असे तो म्हणे. पण तोच मुलगा सध्या माझ्यासाठी मला हवी तशी मुलगी मीच पसंत करणार, माझ्या लग्नात तू पडू नको, अक्षता टाकायला येणार तर ये, नाहीतर सोड असे म्हणतो. तेव्हा त्याच्यावर कोणी करणी केली असेल की काय? यावर आईने उत्तर दिले, मनुष्याने शक्यतो वाईट विचारांना मनात थारा देऊ नये. जे जे घडते ते ते देवाच्या इच्छेने घडत असून त्यात आपले हितच आहे असे समजावे. प्रत्येक गोष्टीत चांगला अर्थ घेत गेले की समाधान टिकून राहते. तेच वाईट अर्थ घेतला असता समाधान हरवते. पुढे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून देवाने मुद्दाम तुमच्या मुलाच्या वृत्तीत बदल केला आहे. मुलगा पूर्वीसारखाच असता तर तुम्ही मुलगी पसंत करून त्याचे लग्न केले असते.
एखाद्या दिवशी एखादी चूक तिच्याकडून घडली आणि ती तक्रार जर तुम्ही मुलाकडे सांगितली तर तो म्हणणार, तूच केलेली आहेस, मला काय सांगतीस? दुसरे म्हणजे त्याचे आणि तिचे पटले नाही, तिचे वागणे त्याला पसंत पडले नाही, तर तू माझे लग्न लावून मला जन्मभर दुःखात घातलेस असे म्हणून वरचे वर तुम्हाला तो बोलून दुखविणार. त्याच्याच पसंतीने झाले तर तिच्यापासून कितीही त्रास झाला तरी तो सहन करतो. एखाद्या वेळी तिच्या वागण्यात चूक दिसली तरी तुम्हाला त्याला सांगायला मार्ग आहे. जे घडले ते आपल्या चांगल्यासाठीच असे समजा. देवाने हा उपकार केल्याबद्दल त्याचे आभार माना आणि यापुढे देवाचे सतत स्मरण राखण्याकडे लक्ष पुरवा. त्यावर त्या बाईंच्या मालकाने प्रश्न केला, संत संगतीत मला काही दिवस घालवायचे आहेत, पण अद्याप माझी इच्छा पुरी झाली नाही, यापुढे तरी साधेल की नाही? आई म्हणाल्या, संसार करणे अत्यंत सोपे असून संतांचा सहवास करणे फारच कठीण आहे. मोक्षाची तीव्र तळमळ असल्याशिवाय मनुष्य तेथे टिकू शकत नाही, कारण इतर ठिकाणांपेक्षा संतांच्या जवळ वागण्याची पद्धत अगदीच निराळी आहे. त्यांनी प्रश्न केला, निराळी म्हणजे कशी? त्यावर आईने उत्तर दिले, संतांनी आम्हाला काही सांगत असता आम्ही मध्येच बोलू नये, मोठ्याने बोलू नये, कामापुरतेच बोलावे, चहाडी करू नये, खोटे बोलू नये, टोचून बोलू नये, वाद घालू नये, विचारलेल्या प्रश्नाचे तेवढेच उत्तर द्यावे, बोलाविले की हजर राहावे, दुसऱ्याच्या दोषांविषयी चर्चा करू नये, कोणाचा तिरस्कार किंवा अपमान करू नये, कोणाच्या वस्तूला हात लावू नये, ठराविक वेळीच आहार घ्यावा, एरवी आहाराकडे लक्ष जाऊ देऊ नये, रिकामा वेळ घालवू नये, अंगचोरपणा करू नये, कोणत्याही कामात चालढकल करू नये, पडेल ते काम करण्यास तत्पर असावे, दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून द्वेष करू नये, सहवास मिळाल्याबद्दल अभिमानाने फुगून जाऊ नये, आपल्या मताने वागू नये, आज्ञेबाहेर जाऊ नये, काम करीत असता मुखात नाम घोळत ठेवावे, आपल्या वाटणीला आलेली कामे करूनही रोजचा अभ्यास वेळेवर केला पाहिजे. मुख्य म्हणजे आपण ज्यांचा सहवास करतो त्यांच्याकडे आपले परिपूर्ण लक्ष असले पाहिजे. ओम नमः शिवाय.